हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला पुढचे गुणधर्म बघायचे आहेत. त्याच्यातला नेक्स्ट गुणधर्म असे काही विशेष त्रिकोणाचे गुणधर्म आहेत की ते आपल्या स्वाध्याय सोडवताना खूप मदतीला येणार आहे. त्याच्यातला पुढचा आणि महत्वाचा गुणधर्म म्हणजे एक जो त्रिकोण असतो तो त्रिकोण आहे, त्या त्रिकोणाचे तीन जे कोण असतात, तीन अँगल जे आहेत त्यांची बेरीज किती असते हे आज आपल्याला बघायचं आहे. तर फर्स्ट जे विशेष गुणधर्म आहेत ते पहा. विशेष गुणधर्म त्याच्यातला पहिला जो आहे, त्रिकोणाच्या तीन कोणांची बेरीज. त्रिकोणाच्या तीन कोणांची बेरीज ही नेहमी 180 180 असते. त्रिकोणाच्या तीन कोणांची बेरीज नेहमी 180 डिग्री मीन्स 180 असते. बघा, मी तुम्हाला आकृतीवरून एक्झाम्पल देऊन सुद्धा सांगणार आहे. हा त्रिकोण आहे आणि या तिन्ही कोणाची जी बेरीज असते ए बी सी ती नेहमी 180. अँगल ए बी सी प्लस अँगल मेजरमेंट ऑफ अँगल ए बी सी, मेजरमेंट ऑफ अँगल बी सी ए प्लस मेजरमेंट ऑफ अँगल सी ए बी इज इक्वल टू CAB इज इक्वल टू 180 डिग्री. हे सांगण्यासाठी मी तुम्हाला आकृती काढून दाखवते. अँगल ए बी सी या तिन्ही मापांची बेरीज ही आपली 180 अंश एवढी असते. हा विशेष गुणधर्म. दुसरा जो विशेष गुणधर्म आहे तो दुसरा गुणधर्म म्हणजे त्रिकोणाचा जो हा अँगल आहे, त्रिकोणाचे जे हे अँगल आहेत, त्रिकोणाचा जो बाह्य कोन असतो, जो त्रिकोणाचा बाह्य कोन आहे त्या बाह्य कोनाची बेरीज सी, इथं सपोज पी आहे. तर जो त्रिकोण आहे त्या त्रिकोणाच्या बघा, त्रिकोणाची जी बाजू आहे, त्रिकोणाचे अंतरकोन आणि बाह्य कोन, हा अंतरकोन, हे जे आहे ते अंतरकोन आणि हा जो बाह्य कोन आहे हे दोन्ही कोन असंलग्न असतात आणि ते एकमेकांना एवढेच असतात, म्हणजे सारखेच असतात. या सगळ्या कोणाची बेरीज जर 180 आहे तर या बाह्य कोणाची बेरीज सुद्धा 180 येणार आहे आणि ते सारखे असतात. आपण याला असं म्हणू शकतो की अंतरकोन आणि बाह्य कोन हे दोन्ही जे काही कोन आहेत ते एकमेकांना एवढेच असतात. एवढेच असतात. म्हणजे अँगल ABC, मेजरमेंट ऑफ अँगल ABC, मेजरमेंट ऑफ अँगल BCA and plus measurement of angle CAB is equal to measurement of angle ACP. हे सारखे असतात. तीन जे आपले अंतरकोन आहे त्या अंतरकोनाची बेरीज आणि जो आपला बाह्य कोन आहे ते नेहमी इक्वल असतात. तिसरा आणि महत्वाचा जो पॉइंट आहे, गुणधर्म आहे, तिसरा आणि महत्वाचा जो गुणधर्म आहे तो गुणधर्म म्हणजे जे काही आपला त्रिकोण आहे त्या त्रिकोणामध्ये ज्या तीन बाजू असतात त्या तीन बाजूपैकी दोन बाजू, त्रिकोण आहे ए बी सी,
याच्यापैकी बघा, याच्यामध्ये त्रिकोणाच्या दोन बाजू ह्या नेहमी तिसऱ्या बाजूपेक्षा, दोन बाजूंची बेरीज ही नेहमी तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी असते. त्रिकोणाच्या दोन बाजूंची बेरीज ही त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी असते. मोठी म्हणजे मोठी म्हणण्यापेक्षा जास्त लिहूया आपण, जास्त असते. फॉर एक्झाम्पल, angle ABC, measurement of angle ABC plus measurement of angle BCA is equal to measurement of angle CAB. म्हणजे काय, तर दोन बाजूची जी काही बेरीज आहे ABCCA, दोन बाजू जे आहेत आपले, त्या दोन बाजू ज्या आहेत त्या दोन बाजूंची जी काही बेरीज आहे ती बेरीज नेहमी कशी असते, ग्रेटर दॅन थर्ड, म्हणजे तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी असते. त्रिकोणाच्या दोन बाजूंची बेरीज ही त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी असते. आणि शेवटचा जो काही पॉइंट आहे तो म्हणजे, जो काही गुणधर्म आहे तो म्हणजे, हा जो त्रिकोण आहे ह्या त्रिकोणाच्या दोन बाजूंचा जो डिफरन्स आहे तो तिसऱ्या बाजूपेक्षा लहान असतो. ABC त्रिकोणाच्या दोन बाजूतील फरक म्हणजे डिफरन्स. आपण जर वजाबाकी केली तर ती दोन बाजूपेक्षा कमी येते. फरक हा तिसऱ्या बाजूपेक्षा कमी असतो, नेहमी कमी असतो. उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, मेजरमेंट ऑफ अँगल AB मायनस मेजरमेंट ऑफ अँगल BC जर केला तर तो लेस दॅन मेजरमेंट ऑफ अँगल AC असतो. म्हणजे काय, तर त्रिकोणामध्ये ज्या दोन बाजू आहेत त्या दोन बाजूंचा जर फरक काढला तर तो फरक हा नेहमी तिसऱ्या बाजूपेक्षा कमी असणार आहे. असे महत्वाचे आणि विशेष गुणधर्म आज आपण पाहिले, 4 गुणधर्म पाहिले. पहिला होता त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज ही नेहमी 180 असते. दुसरा होता त्रिकोणाचे अंतर्कोन आणि बाह्यकोन हे एकमेकांना एवढेच असतात. तिसरा होता त्रिकोणाच्या दोन बाजूंची जी बेरीज आहे ती बेरीज त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते. आणि शेवटचा आणि खूप महत्वाचा असा, त्रिकोणाच्या दोन बाजूंचा जो फरक आहे तो तिसऱ्या बाजूपेक्षा लहान असतो. हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलं. याचा पुढचा पार्ट म्हणजे स्वाध्याय जो आहे तो आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायचा आहे. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.